नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूयात, 10वी सीबीएसई बोर्डचं जे मॅथ्सचं पुस्तक आहे आणि 10वी स्टेट बोर्डचं जे अल्जेब्राचं पुस्तक आहे त्याच्यामधला एक टॉपिक समजावून घेऊयात, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट। आता हा क्वेश्चन जो आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या संदर्भात आहे। तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल की ज्याची व्हॅल्यू 0 आहे। क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, ज्याची डिग्री आहे ती 2 आहे। तर मी आता इथे बोर्डवरती जे लिहिलेलं आहे x² + 5x + 6 = 0 हा आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। आणि जेव्हा मी म्हणते की =0 तेव्हा ते आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन। तर आता रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट म्हणजे काय आपण समजावून घेऊया की ax² + bx + c = 0 हा जो आहे याला म्हणतात जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। आणि मग याच्यामध्ये जेव्हा गिव्हन इक्वेशन मी जेव्हा या जनरल फॉर्म बरोबर कंपेअर करते तेव्हा जी फर्स्ट टर्म आहे x² त्याच्याशी कनेक्टेड जो नंबर आहे ती व्हॅल्यू आहे a ची व्हॅल्यू। मग इथे a ची व्हॅल्यू आहे 1, b शी कनेक्टेड नंबर किंवा x शी कनेक्टेड नंबर म्हणजे b ची व्हॅल्यू आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे आहे c ची व्हॅल्यू। तर हे जे काही मी लिहिलेलं आहे a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ही कॉन्स्टंट टर्म, याला म्हणायचं आहे रूट्स ऑफ द इक्वेशन। आणि आता कोएफिशियंट्स ऑफ द इक्वेशन। आणि आता रूट्स म्हणजे काय ते आपण बघूया की समजा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या पद्धतीने हा जर का क्वेश्चन सॉल्व्ह केला, आता हा कसा सॉल्व्ह करायचा हे सांगणं हा काही आपल्या ह्या व्हिडिओचा हेतू नसल्यामुळे मागच्या वर्षी 9th मध्ये जे तुम्ही पॉलिनॉमियल सॉल्व्ह करायला शिकलेले आहात त्याच टर्म इथे मी यूज करते आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवेन की कसं सॉल्व्ह केलेलं आहे। x + 3 x + 2 = 0 इथे x ची व्हॅल्यू x + 3 = 0 केलं, x + 2 पण 0 केलं, x ची व्हॅल्यू आली -3, x ची व्हॅल्यू आली -2। तर या ज्या दोन मेथड म्हणजे या ज्या दोन व्हॅल्यूज मी काढल्या x च्या त्या मी काढल्या फॅक्टरायझेशन मेथडने। या ज्या x च्या व्हॅल्यूज आहेत त्या अशा व्हॅल्यूज आहेत की त्यापैकी कोणतीही एक व्हॅल्यू जर का मी त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली तर पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू 0 होणार आहे। त्यामुळे याला म्हणतात पॉलिनॉमियलच्या भाषेत म्हणतात त्याला झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल। आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा हे होत आहे तेव्हा या ज्या x च्या व्हॅल्यूज आहेत त्याला म्हणतात रूट्स ऑफ द इक्वेशन। बघा a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू झाले कोएफिशियंट आणि x च्या कुठल्याही दोन व्हॅल्यू, क्वाड्रॅटिक असल्यामुळे दोन व्हॅल्यूज मिळणार आहेत, त्या व्हॅल्यूजला म्हणायचं आहे रूट्स ऑफ द इक्वेशन की जे अल्फा आणि बीटा अशा दोन अक्षरांनी ओळखले जातात, अल्फा -3 आणि बीटा -2। तर रूट्स म्हणजे आन्सर जे दोन आलेले आहेत x चे ते झाले रूट्स। आणि मूळ जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पहिली कनेक्टेड व्हॅल्यू a, दुसरी b आणि कॉन्स्टंट टर्म c। आता आपण काय बघणार आहोत, या दोघांचं रिलेशन म्हणजे रूट्स आणि कोएफिशियंट। आता रूट्स अल्फा + बीटा असं मी घेते, -3 + -2 अल्फा + बीटाचं आन्सर इथे आलेलं आहे -5। आता मी काय करते, हा जो b आहे ना अपॉन a, b कसा घ्यायचा आहे -b म्हणजे काय मायनस इन ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ b, किती आन्सर आलेला आहे -5। म्हणजे इथे आपल्याला कोणतं रिलेशन मिळालं, अल्फा + बीटा ची व्हॅल्यू येते -b/a। हे आहेत रूट्स आणि हे आहे कोएफिशियंट। आता काय करूया, अल्फा × बीटा, अल्फा × बीटा म्हणजे काय -3 आणि -2 मल्टिप्लिकेशन करताना दोघांचे साइन सेम असेल तर प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो, प्रोडक्ट आला 5। आता मी घेते c, प्रोडक्ट आला 6, c/a, c ची व्हॅल्यू आहे 6/1, आन्सर आलं 6
मला काय कळलं, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण शिकलो रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट. हे काय रिलेशन आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे सी अपॉन ए.